खासदार राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि राहुल गांधी मुंबईमधील धारावीला सुद्धा भेट देणार आहेत। इतकंच नाहीये तर धारावीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसोबत सुद्धा राहुल गांधी संवाद साधतील आणि राहुल गांधी उद्या मुंबईमध्ये मुक्कामी असणार आहेत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, या दौऱ्याचं प्रयोजन कसं आणि दुसरीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होतोय आणि हा विरोध होत असताना या दौऱ्याला कसं महत्त्व प्राप्त होतंय? दिवसानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत। ते मुक्कामी मुंबईमध्ये असणार आहेत आणि साधारण 11 वाजता ते मुंबईमध्ये पोहोचतील। त्यानंतर ते त्या ठिकाणचे जे छोटे छोटे कामगार आहेत, उद्योग आहेत, त्यांच्याशी भेट घेणार आहेत आणि धारावीमध्ये खास करून अलीकडच्या काळामध्ये जो अदानी यांना दिलेला प्रोजेक्ट आहे त्या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात काँग्रेस विरोध करताना पाहायला मिळते। तिथल्या स्थानिक खासदार जे आहेत वर्षा गायकवाड, त्याचबरोबर त्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्याकडनं देखील मोठा विरोध या प्रकल्पाला होताना पाहायला मिळतं। त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त होतं। त्यानंतर ते या ठिकाणी काही पत्रकारांशी बातचीत करतात का, काही भाष्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना देखील मुंबईमध्ये भेटतात का, या संदर्भात शंका व्यक्त केली जाते। कारण राहुल गांधी यांचा खरा दौरा हा गुजरात, मात्र ते मुंबईला एक दिवस मुक्कामी असणार आहेत। त्यानंतर ते गुजरातकडे रवाना होणार आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये बदललेलं नेतृत्व आणि त्यानंतर दुसरीकडे जर पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रकल्पाला होत असलेला, धारावी प्रकल्पाला होत असलेला विरोध, या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि महाराष्ट्राच्या या दौऱ्यामध्ये ते नक्की काय भाष्य करतात आणि आगामी काळामध्ये खास करून जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्ष बांधणी करणं गरजेचं आहे। जिल्हाध्यक्षापासून तर तालुका अध्यक्षांपर्यंत काँग्रेसच्या विचाराचा अध्यक्ष नेमा, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिलेल्या आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोणत्याही नेत्याला महत्त्वाची पदं देऊ नका, खास करून जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष ही पदं स्वतःच्याच पक्षातली असावी, विचारधारेची असावेत, असे निर्देश राहुल गांधी यांनी दिले आहेत। त्यामुळं आता आगामी काळामध्ये पक्षाची विचारधारा आणि धारावी प्रोजेक्ट या संदर्भामध्ये काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित शिवाजी, या दौऱ्याकडे लक्ष असेल। माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।